निमित्त अधिक मासाचे कथा भाग 17। प्रभू रामचंद्र हे अवतारी पुरुष, प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार, परंतु मानव जन्म घेतल्यावर मानवाप्रमाणेच सुखदुःख, लोभ, मोह इत्यादी षडविकाराने ग्रासित झाल्याशिवाय कसे राहतील? जीवनातील सर्व आदर्शांचे काटेकोर पालन कसे करावे आणि त्यामुळेच माणूस देवपद कसे प्राप्त करून घेऊ शकतो, हे त्यांनी आपल्या आचारविचारातून, आहारविहारातून, शासक सेवाभावातून आपल्याला दाखवून दिले आहे। आपल्याप्रमाणेच व्रतवैकल्याचे पालन त्यांनी केले आहे। प्रस्तुत विषयानुसार अधिक मासातील द्वादशी व्रताचे त्यांनी पालन केले आहे आणि त्या योगे संकल्पपूर्तीचे फळ प्राप्त केले आहे। राम-रावण युद्धानंतर लंकेवर बिभीषणाला राजा म्हणून बसवून झाल्यावर काही काळ व्यवस्थित गेला, पण कुंभकर्णाची सून फार महत्वाकांक्षी होती। तिचा मुलगा म्हणजे कुंभकर्णाचा नातू निकुंभाचा पुत्र पुंडरीक याला लंकेच्या राज्यावर बसावे असा तिचा आग्रह होता। बिभीषणाला पराभूत करण्यासाठी तिने आपला पिता शतमुख याला गळ घातली। मुलीच्या नातवाच्या सुखासाठी आपल्या प्रचंड सैन्यासह त्याने लंकेला वेढा दिला आणि बिभीषण पराभूत होतो की काय अशा अवस्थेत असता रामाचा धावा केला। श्रीराम हनुमंतासह क्षणातच उपस्थित झाले आणि बिभीषणाला म्हणाले की हे भक्ता, काळजी करू नकोस, आज अधिक मासातील एकादशी आहे। माझे साधन द्वादशी व्रत मी भंग होऊ देणार नाही। त्याआधीच मी शतमुखाचा पराभव करून तुला राज्यावर पुनःस्थापित करतो। कल्पनासुद्धा अशक्य, एका दिवसात लढाई जिंकणे अणुयुद्धाच्या काळात शक्य नाही, धनुष्यबाणात कसे शक्य होईल? पण हीच भक्तीची शक्ती आहे। रामचंद्रांची ही कृपा बिभीषणाला प्राप्त झाली आणि एका दिवसातच बिभीषण भयमुक्त झाला। प्रभू रामचंद्राला द्वादशी व्रत संकल्पामुळेच सिद्धी मिळाली। अर्थात यासोबत लौकिक अस्त्रशस्त्र योजना आवश्यक असतेच, पण संकल्पाचे, व्रताचे आणि श्रद्धेचे फळ सर्वश्रेष्ठ असते। म्हणूनच श्री गजानन विजय गजानन महाराज चरित्रात संतश्रेष्ठ दासगणू महाराजांनी श्रद्धाच अवघ्या माझारी श्रेष्ठ ठरते विबुध हो असे लिहून ठेवले आहे।